मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. तेव्हा मी इंग्रजी 4थीत होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी तो निघाला की ती पुन्हा कामाला लागायची. ताप आला की निजायची, ताप निघताच उठायची. यामुळे ती फार अशक्त होती. मी आलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास व धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाडलोट करीत असे. रात्री कधीकधी आईला दळायलाही मदत करीत असे. आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झाला होता. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवणी खावणी झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टेशयन वगैरे झाले. आई म्हणाली, श्याम, थोडं दळायचं का रे? का, तुझे हात दुखत तर नाही आहेत ना? संध्याकाळी तू बागेत खणत होतास. हात दुखत असतील तर नको. मी म्हणालो, मुळीच हात दुखत नाहीत. जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा असे दोन्ही हात असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. अंगणात जातं घालू, पोत्यावर जातं घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. आम्ही मायलेकरे अंगणात दळत होतो व चंद्र वरून अमृताचा वर्षाव करत होता. थंडगार वारा सुटला होता. आई ओव्या म्हणत होती व त्या ओव्यात श्याम बाळ असं माझं नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासूनच आवडत होते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे. आईबरोबर दळत असता मी जात्यात घास घालायलाही शिकलो होतो. आम्ही दळत होतो. दळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या. बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटलं, आज रात्री एकट्या कशा दळत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी शिकतोस ना? जानकी वहिनी म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय ग झाले? आई म्हणाली, श्याम, जानकीबाई थट्टा करतात हो तुझी. त्यांचं तुझ्यावर फार प्रेम आहे म्हणून पाहावयास आल्या. अरे, काम करणाऱ्याला का कोणी नाव ठेवील? आईला मदत करण्यात कसली रे आली राज? आईला मदत करणाऱ्याला असेल तो रानटीच समजला पाहिजे. जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का रे दळायला? हो, खरंच आई, पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुनी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभे राहून कीर्तनात टाळ वाजवी, नाचे. खरं का ग सारे हे? असे मी विचारले. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनवून आई मला म्हणाली, श्याम, खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा असते व देवाचं स्मरण सदैव मनात ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो.